वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्ये अलंकापुरे पुण्यभूमि पवित्र विधे नागतो ज्ञानरसुमा तया धरिता पुण्यराशि नमस्कार माझा श्री गुरुज्ञानी कुंडलीकमला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत मोतीराम महाराज की जय। केदारनाथ भगवान बोलो रे भाई सब संतन की जय, मैया की जय। हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि
वसुधरं केवल ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीर्यानगम्ये वन्दे विष्णुं भवभयहरम् वसुदेवसुतदेवं कंसं चानूरमर्दनं देवकीनन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरुवे नमः। श्री शुभदेवाय नमः। श्रीमद्भागवत महापुराणाय नमः। जन्माद्यस्य तन्मयादितर्ताश्वार्थविष्णु स्वराटं तेने ब्रह्मरदायादि कवये मोह्यन्ति यत् सूर्यात् यजोवारि मृगां यथा विनिरयो यत्र त्रिसर्गो मृषं धाम्नास्तेन सदा निरस्तकोकं सत्यं परं धीमहि सत्यं परम धीमहि। महान पवित्र तपोभूमि हरिद्वार गंगा माया दोष निवारण करणारी आमची गंगा माया या पवित्र स्थळावर आज आखंड हरिनाम सप्ताहामधला आपला 5वा दिवस आणि याच सप्ताहामधलं श्रीमद्भागवत महापुराणाचं कथन, ही कथा 5व्या दिवसाची गेली रसाळ 2 दिवस व्यंकटी महाराजांनी त्यांच्या वाणीतून कथा सांगितली आणि महाराजांनी आता पुढल्या 2 दिवसाची कथा गीते महाराज तुम्ही करा माझ्यावर सोपली। मी मात्र म्हणतो खूप धन्य आहे, खूप पावन झालो, खूप पवित्र झालो, कारण आजचा दिवस माझ्यासाठी मोठा भाग्याचा आहे। या हरिद्वाराच्या ठिकाणी कथा करण्याचा किंवा सेवा करण्याचा, नामस्मरण घेण्याचा जो काही योग मिळेल, जे काही संधी मिळेल ती मदभाग्याची। बहुत स्मृताची जोडी मनोवडी विठ्ठली आवडी पुण्यशिवाय मला काय। आज आपण सगळे भाग्यवान आहात। या पवित्र हरिद्वाराच्या ठिकाणी आपल्याला या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सेवा करण्याचा, नामचिंतन करण्याचा, कीर्तन श्रवण करण्याचा आणि मद्भागवत पुराण श्रवण करण्याचा योग म्हणजे आपल्या भाग्याला पारावार, भाग्याचा उदय। हे थोडे संत पाहिजे, संत किती मोठे आहेत बघा, ज्यांनी सगळं आपलं आयुष्य समर्पित केलेले अनेक महात्मे या तपोभूमीमध्ये, अशा या पवित्र भूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा आणि मद्भागवत पुराणाचा कथारंभ मी सगळ्यात अगोदर निवृत्ती महाराजांना धन्यवाद देतो। ज्या निवृत्ती महाराजांनी, मी तर म्हणतो धन्य माळायला आली त्या निवृत्ती महाराजांची खरोखर पवित्र महात्मा, त्यांची महात्म्याची गोष्ट सुद्धा पवित्र म्हणावं लागेल। गेल्या 40 वर्षापासून अनेक क्षेत्रावर, अनेक भगवंताच्या स्थानावर कथा सत्ता उभा करतात, म्हणून निवृत्ती महाराजांना धन्यवाद द्यावं। तेवढे आपल्याला कमी पडतात महाराज, त्यांच्यामुळे आपल्याला परमार्थ घडतो, त्यांच्यामुळे नामस्मरण घडतं, त्यांच्यामुळे भागवत ऐकायला मिळतं। म्हणून निवृत्ती महाराज तुमची चरणी आमचा मस्तक हे पायावरी, तुमच्या सारख्या वारकरी संतांच्या आज मोठा भाग्याचा दिवस आहे। मद्भागवत पुराणाची कथा काल व्यंकट महाराजांच्या मुखातून आपण श्रवण केली। प्रभू रामचंद्राचा जन्म इथपर्यंत कथा आली। ही कथा बऱ्याच ठिकाणी चालू आहे बरं का, एकाच ठिकाणी चालू नाही कथा। ही कथा अवंती नगरीमध्ये गोकर्ण आपल्या भावाच्या धुंदुकारीच्या उद्धारासाठी कथा सांगत आहे। हीच कथा नैमिषारण्यामध्ये सूत महाराज शोधकारिकाला सांगत आहेत।
हीच कथा व्यास महाराजांनी बद्री केदारच्या ठिकाणी सांगितली नारद महर्षीला. नारद महर्षीने व्यास महाराजांनी कथा सांगितली, ब्रह्मदेवाच्या मुखातून ऐकली. हीच कथा पवित्र यमुना नदीच्या काठावर राजा परीक्षित श्रवण करीत आहेत. का परीक्षित राजा श्रवण करतायत? आपण महाराजांच्या मुखातून ऐकले, विठ्ठल महाराजांच्या मुखातून. राजा परीक्षितीला ऋषशृंगाने शाप दिला. राजा, तू आकृत्य केलास, माझ्या बापाच्या गळ्यामध्ये साप टाकलास, हे तुला शोभनीय नाही. म्हणून आजपासून 7व्या दिवशी तुला मरावं लागतं तक्षक नावाच्या शापाच्या दंशाला. आणि तो शाप राजाला मिळाला. राजा नगरीत गेल्याच विचार करू लागला, मी मेलो तरी हरकत नाही. का? तर मी माझ्या वंशाचा विचार केला तर माझा वंश कोण आहे? पांडव वंश, धर्मराजाचा वंश. पण मी चुकीचं कृत्य केलं, मला प्रायश्चित मिळालं पाहिजे, मी मेलो पाहिजे. मी या जगात राहून काही उपयोग नाही. अशी राजाची तीव्रता तयार झाली असतानाच राजाला निरोप आला होता की राजा, तुम्हाला शाप मिळेल. मग तर राजा मला बरोबर दुधात साखर. आता तर जीवनाचं कल्याण करायचं म्हणजे यमुना नदीच्या काठावर मोठ्या भव्य मंडपामध्ये राजा भागवत श्रवण करण्यास बसला असताना शुकदेवजी आले. आणि शुकदेवजी भेटल्यानंतर त्यांच्या पायावर नमस्कार घालून त्यांच्या मुलाला 4 दिवस भागवत श्रवण केलं. आता 5वा दिवस आहे. शुकदेवजी म्हणतात, महाराज, तुमचा आता मृत्यू काळाचा फक्त 2 दिवस शिल्लक आहे, 3 दिवस शिल्लक आहे, आज 5वा दिवस आहे. 6 आणि 7 तुम्हाला मरावं लागणार आहे. त्यावेळेस राजा परीक्षित म्हणतो, महाराज, आता मी मेलो तरी काही हरकत नाही, मरणची माझे मरून गेले आणि मत केले अमर, अशी माझी अवस्था झालेली आहे. तुम्ही जे मला दररोज मतावर तुम्हाला त्या कथा सांगितल्या, संतांच्या, महात्म्याच्या, ऋषीच्या, मुनीच्या, या कथा ऐकून मी काय झालो? तुका म्हणे पापे आणि जाती संतांच्या, त्यांचं श्रवण ऐकून माझे सगळे पाप आता दूर गेले. आता राहिलो ते फक्त निमित्ता पुरता राजा परीक्षित. अशी माझी अवस्था झाली आहे. महाराज, आता मला अशा कथा सांगा ज्या कथा ऐकल्यानंतर माझा उद्धार होईल. त्यावेळेस सुखदेवजी म्हणतात, राजा, आणखी एक तुला असा कथा सांगणार, श्रवण कर, अवधान दे. आणि खरं सांगा, श्रवण भक्तीनं माणसाचा उद्धार होतो. भक्ती नवीन आहे, पण खरी श्रवण भक्ती. श्रवण हे परीक्षिती तरला भूपती आणि 7 दिवसा मुक्ती झाली दया महाराज. राजा परीक्षितीला 7 दिवसात मोक्ष मिळाला. श्रवण करायचं, सर्व अंगाचे कान करायचे. श्रवणाचे मिसे बैसावे मोनी, साम्राज्य भुवनी सुखी नामे, साम्राज्य भुवनी सुखी नामे, साम्राज्य भुवनी सुखी नामे. श्रवणाचे मिसे बैसावे मोनी, साम्राज्य भुवनी सुखी नामे, साम्राज्य बैसावे एवढी आणि साम्राज्य कोणी सुखी नांदे. कथेत किती माणसं आहेत, किती कमी आहेत, याला महत्व नाही. जे कथा ऐकतात त्याचा उद्धार. श्रवण बस. एक भक्तीने एक उदरले. श्रवणातून कीर्तनम, पादसेवनम, संकीर्तनम, दासत्वम. मारुतीने कोणती भक्ती केली? दास्यपणेकण, हनुमंती केले आणि बरोबर देखील. बस त्या माणसात दुसरं काही काम केलं, सेवाच. सेवा केली, हृदयामध्ये राम दाखविला महाराज. मारुती
एक एक नवीना भक्ती नवदने केली. 9 लोकांनी 9 भक्ती केल्या आणि उद्धार झाला महाराज. अशी ही भक्ती श्रवणाची राजा परीक्षेचे अवदान नाही, तुझ्या उद्धाराचा मार्ग आहे. त्यावेळेस भगवान शुकदेवजी सांगतात, राजा ही भक्ती ज्यांनी केली त्याचा उद्धार झाला याच्यात नवल नाही. असा एक वाईट माणूस खळातला चांगला होता, ब्राह्मण वंशातला होता, पण चांगला माणूस सुद्धा वाईट मार्गाला संगतीने लागतो. सर्व काही घडे संगतीच्या गुणे. वसन उधार संगाचा महिमा, पतन उधार संगाचा महिमा, हे जावे आधमा, हे जावे आधमा. उद्धार किंवा नरकवास संगतीमुळे होते महाराज. म्हणून तर संगत संतनकी करलो, संगत संतनकी, संताची संगत करा मला, संताचे संगती मनो मार्ग गती, आत्मगावा श्रीपती देवे पंथे. संताच्या संगतीस गेल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. पण संगत लागली त्या माणसाचं नाव आहे अजामिळा. अजामिळाची कथा राजा परीक्षितीला शुकदेवजी सांगतात. अरे अजामिळा महाराज चांगला ब्राह्मण, वेदनिष्ठ ब्राह्मण. एका दिवशी फुले आणण्यासाठी बगीच्यामध्ये गेला असताना त्या ठिकाणी एक 4 माणूस एका वेशेशी रथधाऱ्याला तिच्याशी चाळे करू लागला. कोण बघितला? ते अजामिळाला. आणि त्याच्याही मनात वाईट विकार आले, विचार आले की हा जो वाटतो वाईट, आपण असंच करावं. संगत वाईटाची दृष्टीला पडली, दृष्टी नजरेला पडली तर बघा या एवढ्या चांगल्या ब्राह्मणाची बुद्धी भ्रष्ट झाली, विचार बदलले आणि महाराज त्याने धर्मपत्नी सोडून दिली आणि एक वेश्या आपल्या घरी ठेवली. त्या वेशेसोबत तो रममाण झाला. त्या वेशेला पोसायचं म्हणजे घरी काय आहे, चोऱ्या करायच्या, डाके घालायचे, पैसे कमवायचे, ते आणून पोट भरायचे. या वेशेपासून त्याला 10 मुलं झाले. 10व्या मुलाचं नाव त्यानं आवडीने काय ठेवलं? नारायण. माणसं देवाचं नाव, लेकराचं नाव देवाचं ठेवत नाही. लक्षात घ्या, देवाचं नाव आपल्या लेकरा जरी ठेवलं तरी आपला उद्धार होतो. हे तुम्हाला मला सांगायचं. बैलाचं नाव ठेवा, देवाचं आपला उद्धार होतो. गाईचं नाव ठेवा, देवीचं, गंगेचं आपला उद्धार होतो. पण माणसात का नाव काय ठेवले? पप्प्या पप्पी, पप्प्या पप्पी, उषा उशी, चिकी बिकी, काय नाव आहे त्याच्याने उद्धार होतो का? देवाचं नाव ठेवा महाराज. तो अपवित्र ब्राह्मण, पण ते नाव काय ठेवलं? नारायण. नारायण नाव ठेवलं. नारायण मात्र त्याचा एवढा आवडता होता, उठता बसता नारायण, नारायणा पाणी आण, नारायणा जेवायला आणून दे, नारायणा तिकडे जाय, नारायणा तिकडे जाय, नारायण 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 नारायण. आजा वेळाचा आवडता झाला होता नारायण.
प्रसंग असा आला, आजामेळाचा अंतकाळ जवळ आला आणि अंतकाळ जवळ असताना आला असताना कोण येते माणसाला न्यायला? यमाचे दूत येतात महाराज. यमाचे दूत आले, याचा अंतकाळ प्रसंग जवळ आला होता, सगळ्या शक्ती क्षीण झाल्या होत्या. यमदूत पुढे दोन उभा राहिले, याच्या प्राणाचं आकर्षण करू लागले. त्यावेळेस याला भीती वाटू लागली त्या यमदूताची. तो म्हणू लागला, नारायणा, ए नारायणा, माझ्या नारायणा कुठं आहेस रे? मला फार मोठे ध्यासून यमदूत पकडून न्याले. ये रे नारायणा नारायणा म्हणून तो त्या मुलाचा धावा करू लागला. देवाचा नाही बरं का, मुलाचा धावा करू लागला. पण वैकुंठाच्या ठिकाणी जो भगवान परमात्मा वैकुंठाधीश, त्याला कळालं की माझा धावा करायलाय. नारायण नारायण म्हणालाय, खाली माझा भक्त. हा भक्त होता का? नव्हता. देवाचा धावा यानं नारायण म्हणून घेतला का? नाही. मुलाचा दावा केला, पण आमच्या देवाला वाटलं भगवान विष्णू परमात्म्याला माझं नाव घेतलं, नारायण नारायण म्हटलं. म्हणून वरून एक विमानात विष्णुदूत बसून आले खाली. आणि ते विष्णुदूत यमदूताला म्हणतात, अरे सोडा याला, हे आमचा अधिकारी आहे, हे आमचा आता झालेला आहे, त्याला सोडा मोकळं. त्यावेळेस यमदूताचा आणि विष्णुदूताचा संवाद आहे फार मोठा. यमदूत म्हणतात, यांनी काय फार पुण्य केलंय. अरे यांनी धर्म सोडला, ब्राह्मण वंश सोडला, वेश्याच्या दारात जाऊन वेश्या घेऊन वेश्येसोबत व्यभिचार केला. याचं पुण्य कुठं आहे? यानं पाप केलं आहे. पण विष्णुदूत म्हणतात, यानं जरी जन्मभर पाप केलं असलं तरी यानं याच्या शेवटच्या समयाला देवाचं नाव घेतलं. मला अंतकाली ज्याच्या हा माले मुखा तुका म्हणे त्याच्या प्राण जाते वेळी म्हणणार त्यासाठी विमान पाठविले. बघा सज्जनो, माझे भाविको, माय बाबा, एवढा पापी पण अंतकालाच्या टायमाला भगवान मला नारायण नावाने मुखात देवाचं नामचिंतन केले. विमान आलं, देवदूताचा संवाद झाला. देवदूताने सांगितलं, हा आमचा अधिकारी आहे, आमच्या विष्णू परमात्म्याचं नामचिंतन केलंय, त्याला सोडा, आमच्या ताब्यात द्या. विष्णुदूताला सोडावं लागलं, ते यमदूताला सोडावं लागलं, सोडून द्यावं लागलं. यमदूत म्हणतात, अरे याचं पुण्य कुठं आहे? खरंच माणसाचं पाप पुण्य आपल्यावर जवळ आहे बरं का. लिहिणारे दोन आपल्या दोघांच्या सगळ्याच्या खांद्यामध्ये पाप पुण्याची लेखणी घेऊन चंद्रगुप्त आहे, उजव्या आणि डाव्या खांद्यावर. प्रत्येकाला वाटतंय मी पाप करीत नाही, मी पुण्य करावं, किंवा पुण्य करीत नाही, मी पाप करावं. पापा पुण्याची नोंद प्रत्येकाच्या चित्रगुप्ताच्या हाताने नोंद होत आहे, लेखणी होत आहे. याच्या वहीमध्ये पापच होतं, पण शेवटी नाम होतं. म्हणून देवदूताने अजामेळ्याला मोक्षाला घेऊन गेले. यमदूत यमपुरीला गेले. यमदूताला म्हणतात, महाराज असा का प्रकार झाला उलटा? त्यावेळेस यमदूत सांगतो, बाबा रे, ज्या ठिकाणी देवाचं नाव आहे, जिथं भगवंताचं चिंतन आहे, तिथं आपला अधिकार चलत. यम सांगत असे तुझा
यमधर्म साधे पुता तुम्हाला इथे सता येते होय हरी कथा सदा घोषणा तुम्हाला इथे सता येते होय हरी कथा सदा घोषणा कृष्ण भगवान जय हे म्हणून सांगत असेल तुका जिथे नाही हरी कथा तुम्हा नाही तेथे सत्ता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरी कथा जेथे होय हरी कथा सदा घोषणा महाराज, तिथं नामाचं चिंतन आहे तिथे येऊन सांगतो जाऊ नका पण इतकंच नाही ज्या गावामध्ये सत्ता चालू असते की नाही तिथं सुद्धा जाऊ नका म्हणत नका जाऊ दया गावा नामधारकाच्या त्या सुदर्शन यावा घरी जागा फिरत असे महाराज आत्मधारा आवाज चला आणि आमचं काय भाग्य म्हणावं मोतीराम महाराज दोन वादक आमचे महाराजांचं नाव मला माहित नाही अंबादास महाराज आणि आमचे मोहन महाराज आणि आम्हाला सेवेची संधी देणारे एकवट महाराज महाराजांच्या ठिकाणी असताना भाग्य आहे या ठिकाणी हे माता आपल्याला काही बाधक करू शकत हेमाची ताकद नाही यम गेला पण कुठे गेला ती ज्या दिवशी आपण घरून निघालो त्या दिवसापासून येम आपल्यापासून दूर गेले का त्याला माहित आहे नाम म्हणताय वाट चालली आणि यज्ञ पावला हे उघड निघाली नाही पुण्याची शिदोरी पदरात घेऊन निघाली शिवाय काळ कसा करायची नित्य सत्याने हरिपाठ ज्याशी आणि काळ त्याची लग्न आहे म्हणून ज्या दिवशी आपण रेल्वेत बसला पूर्ण येऊन तेव्हापासून काळ आपल्या पाठीमागे नाही महाराज द्यायचं नाही मरण मात्र अटळ आहे हे मात्र त्रिकाळ आबाधित आहे एखाद्याला मरण येते ना ते ठरलेलं आहे ती कुणाची वेळ कुणाच्या हातात नाही अगा लल्लाटी जे गेले ते नमळे गेले काळे गोरे गुतले पिठो चिंतले आजामेळ नावाच्या ब्राह्मणाचा उद्धार झाला आजामेळ उद्धारला प्रमाण आहे महाराज आजामेळा पापराशी नामे नेले वैकुंठाशी असा हा महादोषाचा मरगळा भागवत महापुराणामध्ये नाथाच्या होई महादोषाचा मरगळा अति नष्ट आजामेळा तोही नामे निर्मळ केला प्रताप आगळा नामाचा देवाच्या नामाचा असा फार मोठा प्रताप आहे किती दोष राहू द्या चढती दोषाचे डोंगर भगवंताचं नाम सगळ्यात मोठं आहे नाम तर मोठं आहे पण नाव घेवावून घेतलं का मुखाला अचानक आलं अचानक अंतकाळ जवळ आला म्हणून आलं तर त्याचा उद्धार आपण तर रात्री भगवंताचा आता भजन करीत आहोत आपला उद्धार होणार नाही का महाराज उद्धार होणार आहे याच्यात कुठल्याही प्रकारची शंका घेण्याची गरज नाही मुखी ना हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची मुखात नाम असू द्या मोक्ष हातात अशी ही कथा शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतात राजा असा महान पापी आजा मिळव याचा उद्धार झाला आईनं भजन करा श्री कृष्ण गोविंद म्हणावं. भजन श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी
पवित्र कथा राजा परीक्षित श्रवण करत आहे. आणखी एक कथा त्या ठिकाणी परीक्षित राजाला सुखदेवजी सांगतात, राजा, देवाचा काळ प्रतिकूल झाला आणि दैत्याचा काळ सानुकूल झाला. दैत्याला शुक्राचार्य गुरुनं खूप मोठं प्रबल केलं. बळीराजानं स्वर्गावर आक्रमण केलं आणि स्वर्गावर आक्रमण करून इंद्राची पुरी बळीराजाने ताब्यात घेतली. आणि त्यावेळेस इंद्र सर्व देव लपून बसले, सगळे देव निघून गेले. देवाची आई आदिती ती कश्यप भगवानाच्या कश्यप ऋषीच्या आश्रमामध्ये मोठी दुःखी अवस्थामध्ये येऊन थांबली. कश्यप ऋषीची समाधी थांबवली. बघितलं आदितीकडे फार तोंड कोमेजलेलं दुःखी अवस्थेमध्ये आहे. त्यावेळेस कश्यप ऋषी म्हणतात, आदिती तू एवढी दुःखी का? तुझं एवढं तोंड सुकलेलं आहे, कारण काय? त्यावेळेस आदिती म्हणते, काय सांगा महाराज, माझे सगळे पुत्र देव त्या बळीराजानं स्वर्गातून हाकलून दिले, आक्रमण करून टाकलेलं आहे. सगळा स्वर्ग त्या ताब्यात घेतलेला आहे आणि म्हणून मला दुःख झालेलं आहे. काहीतरी उपाय करा. त्या बळीराजाचं साम्राज्य पुन्हा वापस घेण्यासाठी काहीतरी मार्ग काढा महाराज. कोणता तरी मला कोणता तरी उपाय सांगा. त्यावेळेस राजा कश्यप ऋषींनी आदितीला सांगितलं, आदिती तुला तर बलवान सुदृढ पुत्र पाहिजे असेल तर तुला पयोव्रत करावं लागेल 12 दिवसाचं. ते जर तू पयोव्रत केलीस तर निश्चित तुझ्या उदरी बलवान सुदृढ प्रतापी मुलगा जन्माला येईल, देवाधिकारात जिंकणारा जन्माला येईल. मग ते पयोव्रत कश्यप ऋषीने सांगितलं. ते 12 दिवस फाल्गुन शुद्धे प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत हे व्रत करायचं आणि 13व्या दिवशी मग मात्र या व्रताची सांगता करायची. भगवान परमात्म्याची नारायणाची मूर्ती स्थापन करायची, अधिष्ठानावर बसवायची आणि मग ब्राह्मण लोकांना बोलून पूजन करून अन्नदान करून ब्राह्मणाला दान देऊन त्या व्रताची सांगता नित्य नेमाने 12 दिवस केली तर तुला गुणवान पुत्र होईल, सुदृढ पुत्र होईल, देवावर आक्रमण करणारा होईल. असं राजा या कश्यप ऋषींनी आदितीला सांगितलं आणि ते व्रत आदितीनं 12 दिवस मात्र नित्य नेमानं केलं. व्रत नित्य नेमानं पार पडलं की नक्की त्याचं फल मिळत असते बरं का. व्रत मात्र नेमानं करावं लागते. आता तुम्हाला माहित आहे, संतोषी मातेचं व्रत असू द्या, सत्यनारायणाचं व्रत असू द्या किंवा कोणत्याही देवाचं व्रत असू द्या, नित्य नेमानं केलं पाहिजे. तर ते नेम व्रत करताना थोडं जर चुकलं की मग
मिळत नाही, उलट दोष लागतो. म्हणून नित्यनेमाला व्रत केलं आणि महाराज जे काही देवाचे अवतार झाले सगळे आईने लहानसा ब्राह्मणाचा वेश धारण करून आदितीच्या पुढे स्वतः भगवान विष्णू परमात्मा पुढे उभा राहिले. गोपाल कृष्ण भगवान जय. विष्णू परमात्माच उभा राहिले आणि आदितीला म्हणतात, आदिती मी स्वतः भगवान विष्णू परमात्मा आहे, तुला मी प्रसन्न आलेला आहे, काय मागायचे ते माग. ती म्हणली महाराज तिने खूप मोठी स्तुती केली देवाची. श्री अनंता मधुसूदना काय असेल हजार नामाचा उच्चार केला. खरोखर माझं भाग्य आहे, माझ्या पुत्राला बाबा बाळात वालास. भगवंता तुझी मला भेट झाली, आता मला दुसरं काही मागायचं नाही. माझे देव ज्या बळीराजांनी दामटून लावले स्वर्गातून त्यांच्यासाठी उपाय. त्यावेळेस सांगितलं मीच तुझा पुत्र म्हणून जन्माला आलो. आणि मग त्या ठिकाणी लगेच पट्टुवेश उभा राहिला. 3.5 फुटाचं ब्राह्मण रूप धारण केलं, त्याचं नाव वामन. हा देवानी वामनाचा अवतार धारण केला. माईच्या पुढे उभा राहतो, म्हणतो आता सांग आई, मी निघतो त्या बळीराजाच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी. असा वामनाचा अवतार. हे भगवंताचे 24 अवतार काय एरगडे महाराजांनी सांगितले आपल्याला, त्यामधलेच अवतार आहेत. वामनाचा अवतार काल तुमच्याकडून झाला होता सांगण्यात, पुन्हाच सांगावं. महाराज वामन अवतार धारण केला. 3.5 फुटाचं ब्राह्मण, पंचांग घातलं, जानवं घातलं, कपाळाला त्रिपुंड भाळी लावली, सुंदर वेश धारण केला, कानात कुंडल आहे असा ब्राह्मण काखेमध्ये पंचांग घेतलं आणि निघाला कुठं. ज्या बळीराजानं सार्वभौम राज्य करून एक यज्ञ चालू केला शेवटचा, त्या यज्ञामध्ये निघाले कमंडलू घेऊन हातामध्ये. बळीराजाच्या नगरीच्या जवळ गेले असताना बरेच सेवक लोक बघितले, सूर्यासारखं तेज त्या भगवान वामनाचं पळतच गेले. मध्ये बळीराजाला जाऊन सांगितले, महाराज कोणीतरी दिव्य तेजस्वी सूर्यासारखा ऋषी मुनी महात्मा कोणीतरी येत आहे. बळीराजा म्हणतात धन्य आपलं भाग्य. बळीराजा असं म्हणाले तोपर्यंत यज्ञ मंडपामध्ये हा वामन आलेला. वामनाला बघितल्याबरोबर बळीराजा उठून उभा राहिला, साष्टांग लोटांगण घातलं. साष्टांग लोटांगण म्हणजे 6 अंग टेकले. आमचं साष्टांग लोटांगण असते 6 अंग टेकवावं लागते. बऱ्याच बायका नवऱ्याच्या पाया पडतात सकाळी सकाळी उठल्या उठल्या. आमची बायका पडते पाया, अशी पाय घालतात. त्याला काय अर्थ आहे? 6 अंग टेकल्याशिवाय साष्टांग लोटांगण होत नाही. मोतीराम महाराज, मोतीराम मामा 6 अंग टेकणं म्हणजे साष्टांग लोटांगण घातलं, दिव्य आसन टाकलं, आसनावर बसलं, पूजा केली. आणि पूजा करून बळीराजा म्हणतात धन्य झाले संतांचे दर्शन, झाली बाबा दैने गेली उठावटी. खरोखर आज माझा मोठा भाग्याचा दिवस आहे. उजळले भाग्य आता संत दर्शनी आलाय आणि पद्मनाभ. काय माझं भाग्य म्हणा महाराज, माझ्या यज्ञामुळे आणि तुम्ही यावं. किती मी भाग्याचं, किती पुण्य केलं असेल. तुम्ही माझ्या या यज्ञ कुंडात आला, यज्ञ समारंभात आला. असा बळीराजा म्हणून पूजा करून म्हणतो महाराज बरं झालं, तुम्हाला काय मागायचं ते मागा. त्यावेळेस हा मानवी देव तो म्हणतो बळीराजा तू मला मागायचं माग म्हणावं आणि मी काहीतरी मागावं. हे असली रीत नाही आपल्याकडे.
लक्षात घ्या, देव आहे पण देव कपट करून गेलाय बरं का. देव सुद्धा कपट करीत असतोय भक्तासाठी. कपटाने गेला होता. तो म्हणतो बळीराजा तू मागा म्हणतोस पण मागायची की अशी तू मागा म्हणावर मी द्या म्हणावं असं नाही. मग संकल्प सोडावा लागतो. संकल्प सोडल्याशिवाय मी काही मागत नाही. मग संकल्प सोडा. बळीराजाला लगेच विंदावेळेला सांगितलं आणि ते झाली संकल्प सोडायचे. विंध्यावेळी त्या बळीराजाची बायको होती. तिने झारीमध्ये पाणी आणलं संकल्प सोडण्यासाठी. आता संकल्प सोडणार त्यामध्ये दैत्याचा गुरु शुक्राचार्य तो पुढे आला आणि शुक्राचार्य म्हणतो अरे बळी थोडं माझ्याकडे लक्ष दे जरा. हे बामण नव इथलं एवढस बामण नव हे वरलं बामण आहे. तुला छळण्यासाठी आलेलं आहे. तुला सपाट करण्यासाठी आलंय. हे देव पक्षाची बाजू घेऊन आले. बळीराजा म्हणतो नाही मी देतो म्हणून माझ्या तोंडातून शब्द गेलेला आहे. महाराज आता तुम्ही मला काही सांगून उपयोग होणार नाही. मी शब्द सोडलेला आहे. नको संकल्प सोडू नको. महाराज बळीराजा म्हणतो मी संकल्प दिलेला आहे. संकल्प सोडणार. आणि मग पाणी घेतलं झारीतलं. पाणी ओढायला सुरुवात केली टाकायला. त्यावेळेस शुक्राचार्य आणखी कळवळ आला महाराज नको रे बळी नको असं करू. मग काय केलं झाडीमध्ये गेला आणि झाडीमध्ये जाऊन बसला. बळीराजाने एक काडी घेतली. पाणी काही न झालं. काडी घेऊन त्या झाडीमध्ये अशी डवचित असताना बळीराजाचा काय झालं महाराज शुक्राचार्याचा डोळा फुटला. तो बाहेर निघाला. त्याने मोठा शाप दिला. थोड्या दिवसात तुझं राज्य भस्म होईल. राज्य जाईल. तुला इथून जावं लागेल. गुरुला राग आला ना. शाप देऊन निघून गेला. संकल्प सोडला. बळीला वाटला आता ते बाबा काय मागतील. एखादी मनभर सोनं 50 गाडी काहीतरी मागतील महाराज. हा आता मागा म्हणल्यावर हे ब्राह्मण म्हणते काय करते आता. ठीक आहे महाराज मागायला तयार झाला. पहिला पाय स्वर्गाच्या वर जनोलोक मारलोक तपोलोक ब्रह्मलोक लोकालोक सत्यलोक कैलासापर्यंत एवढं विशाल विराट स्वरूप धारण केलं. 3.5 फुटाचं ब्राह्मण बघा. थोडं झालं वर गेला पाय. दुसरा पाय आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ आणि महापाताळ. 2 पायात स्वर्ग मृत्यू पाताळ सभा. असुर सगळे रागावले. अरे ब्राह्मण आमच्या राजाला कळालं नाही.
त्यावेळेस भगवंतांनी गरुडाला सांगितलं हिला बांधा पाशामध्ये, सगळ्याला वरून पाशामध्ये बांधून टाकलं. बळीराजाने पाशात बांधलं, हलू नाही म्हणून बळीराजाला सुद्धा पाशात बांधायला लावलं वरून पाशामध्ये. आणि आता तिसरा पाय ठेवायचा कुठं? बळी सांग बळी, तुझं जेवढं काही वैभव तुझ्या जगामध्ये निर्माण केला होता, स्वर्गामध्ये पाताळामध्ये, सगळं मी आता माझ्या 2 पायामध्ये ताब्यात घेतलो. आता कुठं आहे तुला शिल्लक? 3 पाऊल देण्याचा तू संकल्प केलास ना? हो महाराज. मग आता तिसरा पाऊल ठेवायचा कुठं? तुझं काय आहे आता? ठेवण्यासाठी तुझी सत्ता कुठे? तुझी आता एक सुई इतकी जागा, एका सुईच्या कणा इतकी जागा तुझी नाही. तुझ्याकडे आता काही ठेवण्यासारखं नाही. सांग आता. बळीराजा फार मोठा उदार होता, फार मोठा धैर्यशील होता, गंभीर होता. बळीराजाने सांगितलं देवा तुमचा तिसरा पाय आता माझ्या डोक्यावर ठेवा. बळीराजाच्या डोक्यावर देवाने तिसरा पाय ठेवला. तुका म्हणे देव पाय सोडायला प्रयत्न करू लागला, पण बळीराजा म्हणला आता तुझा पाय सोडायला काही मी रिकामा आहे? अनेकाला फसविलास, अनेकाला थकविलास. आमच्या जनाबाईचा आवाज आहे बघा. धुंद झाला तुझा दरबार झाला, तुझा बहुमान वाढीला, कीर्तिमानाचा देवा मला माहित आहे तू कसा आहेस ते. तुझ्याकडे न्याय सोयीशा नाही, पुण्यवंत बळीराजा. पण बळीराजाला पाताळात घालण्याचं काम पूर्ण केलं देवाने, देव पक्षाची बाजू घेऊन. पण बळीराजाला पाय सोडला नाही. देवा मी तुला सोडणार नाही आता. बळी जीव दिला आता सोडणार नाही, हलू नको आता. मग त्यावेळेस महाराज भक्त प्रल्हाद बळीराजाचा आजोबा तिथं आला. त्यांनी खूप स्तुती केली, बरंच काही विशेष आहे महाराज. आणि मग बळीराजाला त्या ठिकाणी
देवानं सांगितलं राजबळी, खरोखर तुझी भक्ती, तुझं धैर्य, तुझं सामर्थ्य, तुझ्या मनातला औदार्यपणा मला कळाला. तुला मी आजपासून वरदान देऊन टाकतो. आणि काय वरदान दिलं? झाला द्वारपाळ. बळीचा खुळखुळ्याची काठी घेऊन तेव्हापासून बळीच्या दारामध्ये देव द्वारपाळ आहे. आणि खरंच देव भक्ताच्या अंकित आहे. जिथं जिथं भक्तानं सेवा केली त्या त्या ठिकाणी देवाने अशाच प्रकारचे काम केले. तुम्ही सांगा, बळीच्या द्वारात द्वारपाळ झाला. राखी दारवंता बळीचा सारथी झाला अर्जुनाचा. म्हणायचो थोडी धुतली धर्माकडे उठे गाडी प्रमाण अभंग महाराज खूप आहे. सज्जन कसा या विपुलागी मास माळे सावत्यास विपुलागी दामारीचा झाला. काय केलंय देवानं काम? भाविकाचे काल अंगे करी देव काही उचित धर्मा करी दे. असा भगवान परमात्मा बळीराजाच्या दारामध्ये द्वारपाळ झाला. अशी बळीराजाची कथा शुभदेवजीने राजा परीक्षितीला यमुना नदीच्या त्या पवित्र काठावर श्रवण करत असताना सांगितली. राजा, ही बळीराजाची कथा ज्यांच्या मुखात ज्यांच्या कानावर पडेल त्यांचा सुद्धा नक्की उद्धार होईल. अशी पवित्र कथा आहे. अरे काय या कथाच पवित्र आहेत. मात्र तुका म्हणे बापे बापे आणि जाती संताची या एक एक संताचं नाव, एक एक महात्म्याच्या कथा ही राजा तू श्रवण केलास ना, या कथेमुळे तुझा उद्धार होणार आहे. अशा या कथा सांगत असताना शुकदेवजी मोठ्या प्रेमानंदाजी म्हणून लागले, महाराज या कथा ऐकून माझं पोट भरलेलं आहे, मी तृप्त झालेलं आहे. मला आणखी वेगवेगळ्या कथा तुम्ही सांगा. देवाचे हे अवतार तुम्ही सांगत आहात. आता एक मला परशुरामाचा अवतार सांगा. भगवंताचा एक अवतार आहे 24 अवतारापैकी, ते मला कथा ऐकायची आहे. त्यावेळेस परशुराम भगवानाचा अवतार देवाने सांगितला. परशुराम हे जमदाग्नी ऋषीच्या आणि रेणुका देवीच्या उदरी जन्माला आले. देव कुठेही जन्माला आले नाही. देवाचे सगळे अवतार आयुनी समूह आहे. अवताराला आले जमदाग्नीच्या उदरी. प्रसंग असा होता, एका दिवशी परशुराम बाहेर जंगलामध्ये गेले होते आणि सहस्त्रार्जुन नावाचा राजा आपलं सैन्य घेऊन वनविहारासाठी अरण्यात आला. सगळं सैन्य भुकेलेलं होतं. राजाला भूक लागली सहस्त्रार्जुनाला आणि आपल्या सैनिकाला म्हणला, सेनापतीला, अरे बघा इथे कुठं काही एखादा आश्रम आहे का? त्यावेळेस सेनापतीने जाऊन बघितलं, एक आश्रम दिसला. त्या आश्रमामध्ये एक ऋषी आहे, ऋषी पत्नी आहे असं दिसलं. त्यांनी येऊन सांगितलं, महाराज एक आश्रम आहे, एक ऋषी आहे, ऋषी पत्नी आहे. मग चला आश्रमाच्या ठिकाणी सगळे सैनिक घेऊन आले. सहस्रार्जुन जमदाग्नी ऋषी फार रागी तामसी होते, तितके भाविकही होते, तितके शांतही होते. महाराज राजा आला. कधी राजा, गुरु आणि देव या तिघाला बघितल्यावर माणसानं काय करायचं? वंदन करायचं. महाराज राजा, गुरु आणि देव. आणि कधी राजा गुरुच्या देवाच्या भेटीला रिकाम्या हाताने जायचं नाही. संकेत आहे.
म्हणून राजाला बघितल्याबरोबर चमदागिरी ऋषी उठले. महाराज या 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 या, बसा बसा बसा. असं टाकलं राजा, आसनावर बसल्या राजाला आदर आतिथ्य केलं. आणि राजाला म्हणतात, महाराज काय आज्ञा आहे, आमच्या आश्रमात आलात, काय सांगायचं सांगा. त्यावेळेस तो सहस्त्रार्जुन म्हणतो, महाराज आमचे हे सगळे सैन्य आणि आम्ही सगळे भुकेलेले आहोत, आम्हाला तुम्ही जेवू घाला. जेवू घाला म्हणल्याबरोबर कालच गंगडी महाराजांनी कथा सांगितली आहे. 14 निघाली, कापणी निघाली होती, ती सत्य लोकांना ब्राह्मण लोकांना दिली होती. सत्य लोकांमध्ये ते ऋषी लोकांच्या अधिकारात होती. लगेच ऋषी लोकांना थांबा, ऋषीने सांगितलं बसा, तुम्ही या शाळेत येत, शाळेत बसा, लगेच जेवण तयार होईल. मध्ये गेले, आवाहन केलं कामधेनूला. कामधेनू गाय आली स्वर्गातून, आल्या आल्या तिला सांगितलं एवढ्या लोकांना जेवायला तयार. पंचपक्वानाचे ताटभर एका क्षणामध्ये कामधेनू गाय मागितलं देत असते. आणि कल्पतरुणी कल्पतरुणी जो कधी पैसा काय म्हणतो त्याला सांगा होती. कामधेनू होती, हजारो ताटं निर्माण केली. लगेच सगळे जेवण पोट भरलं, खावं वाटलं तेवढं खाल्लं. पोट भरल्यावर मुकाट्या जाऊ का नाही सहस्त्रार्जुन. पण हा सहस्त्रार्जुन म्हणतो, सेनापतीला सांगतो का, त्या गोसाळ्याला सांगा ही गाय तुझ्या घरी योग्य नाही, ती गाय आम्हाला राजाला दे असं म्हणा. सांगा की आपल्या राजदरबारात योग्य आहे. कारण का आपल्याकडे अनेक लोक अनेक वेळा जेवणासाठी येतात, एका क्षणामध्ये स्वयंपाक मिळतो. म्हणून सांगा. सांगितलं सेनापतीने जाऊन, महाराज ती गाय आमच्या राज्याला पाहिजे, तुम्ही देऊन टाका. जमदग्नी ऋषीने सांगितलं ही गाय तुम्हाला मिळत नाही. नाही म्हटल्यानंतर जमदग्नीवर बरेच वार केले, आडव्या आडव्या रेणुका मातेवरही वार केले. आणि ती गाय हिसकावून घेऊन सहस्त्रार्जुन राजा त्याच्या नगरीमध्ये गेला. सहस्त्रार्जुन गेल्यानंतर परशुराम भगवान आले. महाराज आल्या आल्या समाचार कळाला की आईला बापाला खूप मोठं या ठिकाणी दुःखी करून मार करून सहस्त्रार्जुन गाय घेऊन गेलाय. मग त्यावेळेस परशुराम महाराज निघाले रागामध्ये. मोतीरामजी ताड 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 रागामध्ये पुरा फाईट करत झाला. परशुरामाला खांद्यावर परशु पुराण घेतली. सहस्त्रार्जुन राजाच्या नगरीच्या जवळ गेला आणि राजा बाहेर युद्ध करायला ये. अरे माझ्या पित्याला दुःख देऊन तूच कामधेनू आणलास. सहस्त्रार्जुन बाहेर आला, पुढे युद्ध झालं. युद्धामध्ये त्याचे 1000 हात होते, कट 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 तोडून टाकले. महाराज ठार केला गेला. सहस्त्रार्जुनाला मारलं आणि सहस्त्रार्जुनाला मारून थांबला नाही तो परशुराम. 21 वेळा या पृथ्वीवर निक्षत्री राजे केले, एकही राजा ठेवला नाही. अशी निक्षत्री पृथ्वी केली. आणि मग धनुष्यबाण मिथिला नगरी ठेवून परशुराम आपल्या आश्रमाला आले. अशी कथा रामायणामध्ये खूप मोठी विस्तार आहे. असा प्रसंग परशुराम भगवानाचा शिवदेवजी सांगतात. राजा परीक्षिती ही परशुराम अवताराची कथा आहे. एका दिवशी जमदग्नी ऋषी रेणुका मातेला म्हणू लागले, रेणुके जा पूजेसाठी स्नान घेऊन ये, पाणी घेऊन ये. पाणी आणण्यासाठी रेणुका माता कुंडी घेऊन निघाली. एक तलाव होता आणि त्या तलावामध्ये गंधर्व पोहू लागले होते. रेणुका मातेला कौतुक वाटलं, हे गंधर्व कसे पोहाले. गंधर्व पोहू लागले होते. बघून थोडी वेळ गेला, बघत बसली कागद तशी घेऊन. जमदग्नी ऋषी इकडे रागात आले की रेणुका का आली नाही. अंतर्ज्ञानी होते, त्याला कळालं की हिचं मन विचलित झालेलं आहे. माणसाचे 3 पाप असतात, वेगळे वेगळे माणस. एक कायिक पाप, एक वाचिक पाप
तिच्या मनानं कुठतरी अविचार केला. जमदग्नीला कळालं आणि मग तिथं ती भानावर आली. रेणुका माता गडबडीने धागा कुठे घेतली, पळत आली. पण जमदग्नी म्हणतात, रेणुके तुझं मन कुठं होतं? एवढा उशीर का लावलीस? काय बघत बसली होतीस? तुला काय दिसलं? ती म्हणे, महाराज काही नाही, थोडस ते गंधर्व स्नान करू लागले होते आणि लोक बघत बसले. तुझ्या मनानं पाप केलं. तू आता जिवंत राहण्याच्या लायकीची नाहीस. 3 पोरं होते जवळ, त्या पोराला बोलून घेतलं, सांगितलं, अरे पोरांनो, या माईला ठार करा, मारा हिला, तोडा हिला, हिनं पाप केलेलं. पोरं म्हणले, बाबा ही आई आहे आमची, आम्ही मारू शकत नाही. जमदग्नी ऋषीला खूप मोठा राग आला. तितक्यात परशुराम बाहेरून परशुपुराण खांद्यावर घेऊन आले होते. परशुराम भगवानाला बघितल्याबरोबर जमदग्नी ऋषी म्हणतात, हे परशुरामा. परशुराम म्हणतो, काय बाबा आज्ञा? एकच आज्ञा, या माईचं शिवडे हे 3 भाऊ तुझे ठार कर, हे माझी आज्ञा मोडलेले आहेत. एक क्षणामध्ये एक क्षण कट 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 3 भावाचे मुंडके तोडले, आईचं मुंडकं तोडून टाकलं. परशुराम भगवानाने अल्लाहला रडत बसला. माझी माय गेली, माझे भाऊ गेले, मी मारलो, रडू लागलं. ते देवाची लीला आहे म्हणून, हे अवतार कृत्य आहे. रडू लागला. पण परशुरामाच्या या कृत्यामुळं जमदग्नी ऋषी मोठे सुखी झाले, मोठे आनंदी झाले. पुत्र असावा तर असा, लेख असावा तर असला, ज्यानं माझ्या शब्दाचा माझ्या आज्ञा मान्य करून 3 भावांनी माय मारली. मारे 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 माझ्या परशुरामा, तुला काय मागायचंय ते माग, मी तुला प्रसन्न झालो. प्रसन्न झाले बोलले, परशुरामाला काय मागावं? परशुराम म्हणला, मला प्रसन्न झाला ना बाबा, एकच मागणी आहे. मी ज्या बाईला मारलेला आहे, मी ज्या भावाला मारलेला आहे, त्या सगळ्याला उठवा आणि उठविल्यावर या सगळ्याला कळू नये मी मारलेलो. बस एवढीच माझी मागणी आहे. बघा, अशी मागणी मागितली. जमदग्नी ऋषी अधिकार संपन्न होते आणि ऋषी लोकांनी दिलेला शब्द मागायला घेत नव्हते. तथास्तु तथास्तु म्हणल्याबरोबर रेणुका माता आणि 3 मुलं उठून उभा राहिले. गोपाल कृष्ण भगवान, अशी परशुराम भगवानाची कथा शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतात. अशा या भगवंताच्या अवताराच्या कथा. यानंतर राजा परीक्षिती म्हणतात, महाराज या कथा ऐकून मी सुखी झालो. अनेक प्रकारच्या तुमच्या मुखातून कथा ऐकत असताना अनेकाला विरक्ती प्रमाण झाली, विरक्ती प्राप्त झाली. अशा काही कथा मी तुमच्याकडून मला ऐकायच्या. त्या कथा सांगा. त्यावेळेस एका तितुक्ष नावाच्या ब्राह्मणाची कथा सांगितली, एका कुंजूस ब्राह्मणाची कथा सांगितली. तो इतका कुंजूस होता, इतका कुंजूस होता, त्याने एवढं धन जमा केलं, एवढं धन जमा केलं, एवढं धन जमा केलं. पोटाला मारून, स्वैर्याला न देता, लेकराला न देता, कोणाला खाऊ न घालता, कुठं पंक्ती केलं नाही, कुठं सप्ताह केलं नाही, कुठं पट्टी दिली नाही, कधी देवदेव केलं नाही, असं धन जमा केलं. आणि आपलं तेच काम आहे, आपण सगळं जमा करतो. किती धन जमा करतो लेकरा मुलासाठी. हा जीव सुद्धा महाराज प्रपंचासाठी रात्रंदिवस किती कमी तो, किती कमी तो म्हणलं तर गाढवा इतकं कमी. ते गाढव समज वाटते की नाही, काळे काचोशी संसाराचा अखर गाढवा इतकं आपण बेदार होतो संसाराचा. पण लक्षात घ्या, कितीही कमवा, कितीही मिळवा, ज्यावेळेस प्रसन्न वाईट येतो त्यावेळेस कोणी आपल्या कामाला येत नाही. मला अंतिम
संता संतांचे संतांच्या संगतीमध्ये बसलो ना देव करतो महाराज. त्यावेळेस कळतं की आपल्याला आपलं कोणी नाही. आपल्या हिताचे नवती सायास गृहदारा आस धनवित्ता कोणीच आपल्या हिताचं नसते महाराज. शेवटी शेवटी फक्त आणि फक्त आपण आपला विचार करणार. पुढे आपण करा सोडवण संसार बंधन तुळशीरामाचा ब्राह्मण खूप पैसे कमीला खूप पैसा कमीला. पण एका दिवशी काय झालं, काही धन सोयऱ्यानं घेऊन गेले. उद्या तुम्हाला देऊत म्हणून सोयऱ्यानं काही पैसे घेऊन गेले, काही मित्रांना नेले, काही पोरांना खर्चून टाकले, पैसे सगळे संपले. मग याला कोण पुसते? कोणी पुसणार मला? तर हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही. कोणी सगळं निघून गेलं की कोणी जवळ येत नाही महाराज. कमी महाराज प्रमाण आहे. जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई नहीं. बड़ा प्रमाण. जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे. अरे अपना पैसा निकल गया तो कोई नहीं जाओ. सब पैसे पल्लों में पैसा तब लोग सलाम करे. पैसा निकल गया तो कोई नहीं मिला. बोले 15 पैसा है तो पैसा गया महाराज. पैसा निकल गया तो जब तक अपने पल्लों में पैसा तब तक जोरू बदली करे. पैसा निकल गया कोई फिर के जवाब करे. आपली पत्नी सुद्धा महाराज आपल्याकडे पैसे आहेत तोपर्यंत आपल्याला माझे त्यांनी माझे त्यांनी माझे त्यांनी. एखाद्या वेळेस एखादा सणक नेऊन ठेवा सावकाराच्या दुकानामध्ये मग बघा त्याचं डोंगर गेलं. सक्रातीला काही चाललं नाही आमदार. बहीण तर महाराज नसते का आपली जवरी चाले परवा धंदा. तवरी बहीण म्हणे दादा दादा एखाद्या राख्या पौर्णिमेला बहिणीला नेऊ दे. मग म्हणते आता आपल्या लेकरात गुंतले त्याच्या पोळाबाळात गुंतले म्हणते कोणी नाही. म्हणून ज्याला हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही. दिल्या घेतल्याचे लोक असतात महाराज. त्या ब्राह्मणाचं सगळं हिसकावून घेतले, काही जवळ ठेवलं नाही. आणि सगळं गेल्यावर माणसाला सुधारते पुढलं. बरोबर आहे की नाही? सगळं गेलं की सुधारते. आता बरेच लोक
आश्रम लागला की महाराज कधी आषाढीची वारी म्हणते. म्हणजे हे सगळे गेले, हात गेले, पाय गेले, नाक गेले, डोळे गेले, झाल्याने शक्ती नाक डोळे गळू लागले की माणसाला सुद्धा देवाचं नाव घेऊ. पण त्यावेळेस देवाचं नाव घेता येत नाही, अशी स्थिती असते माणसाची. सगळं गेलं त्या तिथून ब्राह्मणाचं सगळं गेलं आणि त्याला आता सुरू लागलं देवाचं नाव घ्यावं. आता देवाचं नाव घ्यायला निघाला बाहेर. लोक म्हणू लागले सावकारी करून 2 नंबरचा पैसा कमिलेला माणूस आता भजन करायला होय. बघा तुम्ही माणसं परमार्थ करताना नाव ठेवतात. आता याचा तर परमार्थ लोकांना माहितच होता. त्यानं पैसा कमीला खर्च केला नाही. अनेक लोक म्हणू लागले हे डुप्लिकेट आहे, खोटा आहे, लबाड आहे, ढोंगी आहे. त्याच्या मनाने एकच विचार केला, सगळं गेलंय आता काहीच नाही. आता देवाशिवाय तुझा म्हणे काही, आणि आता देवावीर नाही. म्हणून भटकत फिरू लागलं. भटकत फिरत असताना गावागावातले लोक म्हणू लागले काय ढंग करायले, काय सोंग करायले. पैसा होता तेव्हा कधी सप्त्याला पट्टी दिलं नाही, कधी पंगत घातलं, कधी कुठं देवाकडे तीर्थयात्रेला गेलं. नाटक आहे त्याचे. लोक म्हणायचे. त्याला विचार केला कोणी निंदा अथवा वंदा दिनराजीनी आम्हा हाची धंदा म्हणून देवाचं नाव चिंतन करून लागलं नाही. एवढी वृत्ती धारण माणसाची झाली पाहिजे. सगळं गेल्यावर वृत्ती त्याची अशी धारण झाली ती वृत्ती त्याग निर्माण झाला आणि तो राणा बऱ्याच गावात गेलं. लहान लहान लेकरं त्याच्या अंगावर लघु शंका करू लागले, तरी पण त्याला काही वाटायचं नाही. काय असो त्याला वाटायचं हे शरीर माझं नाही. आता मी भगवंताकडे चालू अशी वैराग्य वृत्ती धारण झाली त्या तिथुक्षी ब्राह्मणाची. आणि एका दिवशी तो तिथुक्षी ब्राह्मण महाराज एका अरण्यामध्ये गेला असताना अरण्य पेटलं आणि त्या अरण्यामध्ये तो तिथेच जळून खाक झाला. अशी ही तिथुक्षी ब्राह्मणाची कथा राजा शुकदेवीला, राजा परीक्षितीला शुकदेवीने सांगितली. राजा मोठ्या आनंदाने कथा ऐकू लागला आणि मोठ्या आनंदाने भजन करू लागला. नारायण श्रीमन नारायण नारायण